नमस्कार, मी रवींद्र पवार, अपर जिल्हाधिकारी, सध्या सहआयुक्त करमणूककर कोकण विभाग या ठिकाणी कार्यरत आहे। मी बंजारा समाजाचा अधिकारी आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये समन्वयक म्हणून मी विभागीय आयुक्त कोकण यांच्या वतीने कामकाज करीत आहे। हिंददी चादर हा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल बऱ्याच लोकांना आता मोठ्या प्रमाणात माहिती झालेली आहे। हा कार्यक्रम नागपूर, नांदेड, त्यानंतर आता खारघरला, नवी मुंबई येथे होत आहे। कोकण विभागामध्ये असलेले 7 जिल्हे, पुणे विभागामध्ये असलेले 5 जिल्हे आणि नाशिक विभागामध्ये असलेले 5 जिल्हे असे एकूण 17 जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी भाविक येणार आहेत। या कार्यक्रमाच्या साठी येणाऱ्या भाविकांची जी संख्या पाहता प्रशासनाचा असा अंदाज आहे की साधारणपणे 10 ते 15 लाख भाविक 2 दिवस 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या 2 दिवसामध्ये या कार्यक्रमात सहभागी होतील। प्रशासनाच्या वतीने ओवे सिडकोच्या मालकीचे असलेले सेंट्रल पार्क इथलं मैदान, हे मैदान आपण कार्यक्रमासाठी घेतलेलं आहे। या कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात आलेले ज्याची कॅपॅसिटी साधारणपणे 2 लाख इतकी आहे। याचबरोबर या कार्यक्रमासाठी 8 लंगर असणार आहेत। 8 लंगरमध्ये 15 लाख भाविकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे। 38 पार्किंग लॉट असणार आहेत। 38 पार्किंग लॉटमध्ये साधारणपणे 15,000 गाड्या मावतील एवढी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविकांना पार्किंग करण्यासाठी ऑनलाईन ॲप तयार करण्यात आलेला आहे। ह्या ॲपच्या माध्यमातून भाविकांना त्यांची गाडी कुठे पार्क करायची, कुठे जागा उपलब्ध आहे हे आपल्याला समजून येणार आहे। त्यामुळे भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही प्रशासनाच्या वतीने आवाहन करणार आहोत की कृपया आपण मैदानाच्या जवळ गाड्या घेऊन येऊ नका, त्यामुळे ट्रॅफिक जॅम होऊन सगळ्यांची अव्यवस्था होऊ शकते। पार्किंग लॉटमध्ये गाड्या पार्क करा। एकतर तुम्हाला चालत येण्यासाठी एकदम जवळ पार्किंग मिळेल, थोडी लांब मिळाली तर तिथून शटल व्यवस्था आहे, आपण ह्या शटल व्यवस्थेचा वापर करावा। या मैदानामध्ये जी तयारी करण्यात आली तिथेच वैद्यकीय कक्षसुद्धा आम्ही निर्माण करत आहोत। या वैद्यकीय कक्षामध्ये कोणाला प्रकृतीचा काही वयस्कर लोकांना त्रास झाला तर त्यांना देखील सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ॲम्ब्युलन्सच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। वयस्कर लोकांसाठी व्हीलचेअरच्या व्यवस्था पार्किंग लॉटमधून करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गैरव्यवस्था होणार नाही यासाठी सगळ्या प्रकारची प्रशासकीय व्यवस्था आमच्याकडून पूर्ण झालेली आहे आणि आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थिती सहभाग नोंदवावा अशी मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करतो।